आरक्षण आंदोलनासंदर्भातल्या कारण मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जी.आर. काढण्यात आला। त्याच्यानंतर ओबीसी नेत्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आणि पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचं आता एक वक्तव्य समोर आलेलं आहे। राज्य सरकारने दबावाखाली आरक्षणाचा जी.आर. काढलाय असं म्हणत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। हा जी.आर. रद्द करण्याबाबत ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना निवेदन देऊ असं भुजबळांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। ओबीसींच्या बैठकीतल्या गैरहजेरीवरून भुजबळांनी नाराजीचा सूर देखील आळवलेला पाहायला मिळाला। हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो जी.आर. जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काही झालेली नाही। मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा ऐक्यू माहितीवर काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा बंजारा समाज आज ओबीसी मध्ये तुम्ही टाकलेला आहे, तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियरमध्ये हैदराबाद गॅझेटियरमध्ये हा एसटी मध्ये आहे। मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसी मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला ते ऍक्सेप्ट केलेला आहे, स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं, तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाता येईल? आमचं पण तिथे आहेत, आम्हाला पण तसं तोच न्याय द्या। मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं। तुम्ही पहिल्या मिटिंगला आलात, पण त्याच्यानंतर 5-7 दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या, येतो म्हणून सांगून सुद्धा त्याने टाळलं। स्वाभाविक आहे, मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर आणण्याने हे काय त्याच्यावर तिकडे जा त्याच्यावर तिकडे जा, हे मला कल्पना आहे। जे काय कराल ते मग कुठे प्रेशर खाली न येता करा, नाही तर सुरू करायचं आणि मध्येच वरून काही प्रेशर आलं की थांबायचं, असं करू नका, एवढी माझी त्यांना सांगणं आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। मनोज जरांगे नेमकं काय म्हणतायत बघूया। 8 पानाचं देऊ दे मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ दे, त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो का सरकारचा बाप नाही, त्याच ऐकायला। त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या। सरकारने हेराफेरी करायची नाही, जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला। राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला, त्यांना अक्कल नाही, तुला अक्कल येऊ एकट्याला, तुला शाना लागून गेला। 1.5 छटाक पुस्तकं वाचली म्हणजे काय शाना झाला का तू?